मराठी परिवार पर योगीधाम में जानलेवा हमला। योगीधाम कॉम्प्लेक्स के अजमेरा हाइट्स इमारत के रहने वाले देशमुख परिवार पर शुक्ला परिवार ने जानलेवा हमला किया। इस देशमुख परिवार के 2 लोग गंभीर रूप से घायल हो गए। हमला करने वाला अखिलेश शुक्ला एक बहुत बड़े सरकारी विभाग का बड़ा अफसर बताया जा रहा है। कल रात को किसी बस्ते को लेकर देशमुख और शुक्ला परिवार की महिलाओं के बीच बहुत झगड़ा हुआ, फिर मामला शांत हो गया। फिर अखिलेश शुक्ला, जो कि सरकारी अफसर है, उसने बाहर से 10-12 लोगों को लेकर देशमुख परिवार को घर से बुलाकर उन पर जानलेवा हमला कर दिया, जिसमें देशमुख परिवार का छोटा लड़का बुरी तरह घायल हो गया, जिसके उपचार के लिए मुंबई के सायन अस्पताल में भर्ती कराया गया है। प्रांतियों द्वारा मराठी परिवार पर हमला होने से पूरे योगीधाम के निवासियों में बहुत गुस्सा और रोष है, जिसके चलते आज यहां के मराठी समाज के लोगों ने एक विशाल मोर्चा निकालकर पुलिस प्रशासन से जल्द आरोपी को पकड़कर कड़ी सजा देने की मांग की। इस मोर्चे में बड़ी तादाद में सभी लोगों ने भाग लिया और आरोपी शुक्ला के खिलाफ नारे लगाए। खबर लिखे जाने तक आरोपी फरार बताए जा रहे हैं। अध्यक्ष आहे की जी आज काल घटना घडली आमच्या इथे, मला माहिती मिळाली, आमच्याकडे मेसेज आला। तसा आम्ही पोलीस स्टेशनला रात्री 3 पर्यंत थांबलो, परंतु पोलिसांनी त्यांना प्रिंटआउट वेगळी काढली आणि सही करायसाठी वेगळा कागद दिला आणि आम्हाला सर्वांना बोलले तुम्ही जा, आम्ही गुन्हा दाखल करतो। परंतु सकाळी कळलं की गुन्हा दाखल झालाच नाही। नंतर मग आमदार साहेबांनी तिथे कॉल केला, रात्री कॉल केला, सिनियर PI साहेबांना, देवडेकर मॅडम यांनी कॉल केला। त्याच्यामुळे सकाळी वाघमोडे साहेब आले, त्यांनी सहकार्य केलं। परंतु आमची मागणी आहे की त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल व्हावा, कारण जो व्यक्ती आहे फिर्यादी, त्याला एवढं लागलं की त्याला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमधून कळव्याला पाठवलं, कळव्यावरून सायन हॉस्पिटलला त्याचा CT स्कॅनचा रिपोर्ट आलेला आहे की त्याला इंटरनल रक्तस्राव होतो आहे। म्हणजे क्लिअर असतानाही त्यांनी 307 त्याच्यावर दाखल झालेला नाही आहे, तो दाखल व्हावा। आणि परत हा जो व्यक्ती आहे याचा भाऊ आणि हा मंत्रालयामध्ये हा अधिकारी असल्यामुळे हा धमक्या देत फिरतो सर्वांना, मी मंत्रालयात आहे, पोलीस मेरा कोई कुछ नहीं कर सकता है। तो तिथे रिव्हॉल्वर काढायचा प्रयत्न करत होता, त्याची मिसेस त्याला अडवत होती। तो बोलतो 3 दिवसात सुटून येईल मी मर्डर केला तर, रिव्हॉल्वर आहे माझ्याकडे, मी गोळ्या मारेल। काय मागणी येतात तुम्ही? आमची मागणी आहे त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला त्वरित सस्पेंड करण्यात यावं, कारण सरकारी अधिकारी आहे। रिव्हॉल्वर हे त्याला संरक्षणासाठी दिलेली आहे, लोकांना गोळ्या मारण्यासाठी रिव्हॉल्वर नाही आहे। अटक जर झाली नाही, त्याला त्वरित अटक नाही झाली तर आम्ही DCP साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ। माय मराठी प्रतिष्ठान, योगीधाम परिसरातील सर्व रहिवासी, व्यापारी संघटना सर्वांच्या मार्फत उद्या आम्ही त्यांना अटक कुठेतरी नाही तर पोलिसांनी पण हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं। आज आपण जर बघतो आपल्या महाराष्ट्रात बीडची घटना बघतो आणि अशा प्रकारे जर पोलिसांचं दुर्लक्ष झालं तर त्या घटनेचं मोठ्या घटनेत रूपांतर होतं। असं होऊ नये, जेणेकरून आणि ह्या ज्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, त्यांची परिस्थिती आता तब्येत पण अतिशय खराब आहे, त्यांना सायन हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे। तर आमची ह्या पोलीस डिपार्टमेंटला ही मागणी आहे की त्वरित त्यांना अटक करावी, अन्यथा नवनिर्माण सेना पण त्यांच्या ह्या सगळ्या नागरिकांच्या सोबत राहील आणि आम्ही आंदोलन करूया। हां।